प्रभाग क्रमांक 10 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार पोपटराव जेजुरकर यांनी निवडणूक रणधुमाळीला पूर्ण वेग दिला आहे. काम बोलते घोषणा नाहीत या भूमिकेतून गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागाच्या विकासासाठी सातत्याने झटणारे पोपटराव जेजुरकर पुन्हा एकदा जनतेच्या न्यायासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. प्रभागातील नागरिकांच्या आग्रहास्तव आणि स्वतःच्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर ही निवडणूक लढवत असून विकासाचा धुरा पुन्हा एकदा आपल्या हाती देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. मी शब्दाचा खेळ नाही केला, मी काम करून दाखवले आहे. प्रभागातील प्रत्येक रस्ता, पाणी, वीज, ड्रेनेज आणि नागरी सुविधा हेच माझे राजकारण आहे, असे ठाम मत त्यांनी मांडले. येत्या 15 तारखेला विकासाला मत द्या, काम करणाऱ्या उमेदवाराला मत द्या असे आवाहन करत पोपटराव जेजुरकर यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या असे त्यांनी नागरिकांना थेट आव्हान दिले आहे. नमस्कार, मी पोपटराव जगन्नाथ जेजुरकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट. माझी निशाणी आहे घड्याळ, अनुक्रमणिका आहे 3. मी या निवडणुकीत उभा आहे आणि या निवडणुकीत उभा राहायला खरं मला नागरिकांनीच बळजबरी केली. कारण मी ज्यावेळेस हंडा मोर्चा काढला होता तर त्यावेळेस त्या हंडा मोर्चामध्ये आम्ही जेव्हा त्या अधिकाऱ्यांना भेटलो तर तेव्हा अधिकारी सहज सांगायचे तर तुमच्या प्रभागामध्ये आम्हाला काम करण्यासाठी भरपूर वाव आहे, परंतु तुमच्याकडून पाहिजे तसं ते आमचे लोकप्रतिनिधी त्यांच्याकडून पाठपुरावा होत नाही, त्यामुळं ते कामं होती नाही. तर त्यावेळेस आम्ही सांगितलं अधिकाऱ्यांना का बा तुम्ही जर कधी आमच्या इथं जर कधी आमचा पाईपलाईन टाकली तर आम्ही तुमचा नागरी सत्कार करू. बाकी ते प्रतिनिधी जाऊ द्या, ते नगरसेवक जाऊ द्या, कोणी जाऊ द्या, पण आम्ही तुमचा नागरी सत्कार करू. ते पण एकदम जंक्शन, जेणेकरून इतर अधिकाऱ्यांनी विचार केला पाहिजे का बा असं काम केल्यानंतर अधिकाऱ्यांचा असा सत्कार होतो. आणि कुठले मुद्दे घेऊन आपण या निवडणुकीमध्ये उभे आहे, काय सांगा? मेन तर तुम्हाला सांगितलं पाण्याचा मुद्दा, दुसरं का ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र. आता हे ज्येष्ठ नागरिक किती वेळेस बोलतात का आम्हाला एखादं कुठंतरी विरंगुळा केंद्र मिळालं पाहिजे, भेटलं पाहिजे. आम्ही त्यावेळेस सांगतो का बा कोणता एखादा ओपन पेस असेल त्या ओपन पेसमध्ये जे आपले ज्येष्ठ नागरिक आहे जी रिटायर झालेली तर त्यांना कुठंतरी असं विरंगुळा केंद्र पाहिजे. त्यांची खूप दिवसाची मागणी, पण ती पण त्यांची पूर्ण झाली नाही. ते आल्या पहिले मी तेवढं ते काम करणार का जेणेकरून त्यांना असं घरातच बसून बोर होतं. तर ते विरंगुळा केंद्रामध्ये येतं एक 10 ज्येष्ठ नागरिक जमले तर एकमेकांची विचार घेवाण होती आणि ज्या वयामध्ये माणसाला एक एकांतपणा असतो तो निघून जातो आणि तो ज्येष्ठ नागरिक त्यांना असं एक चांगलं वाटतं, त्याचं वातावरण तयार होतं. विरंगुळा केंद्र करणार, त्यानंतर भूमिगत गटार. आता विचार करा का जर कधी भूमिगत तारा म्हणजे ज्या विद्युत तारा आहे तर मागे आता एक घटना घडली, त्या घटनेमध्ये एका व्यक्तीचा जीव गेला त्या डीपीला लटकून. तर ह्या ज्या गोष्टी ह्या झाल्या नाही पाहिजे. त्या डीपीला काहीतरी संरक्षण असं केलं पाहिजे जायचं. त्याच्यानंतर ज्या तारा वरतून जात आहेत त्या सगळ्या भूमिगत केल्या पाहिजे, काहीतरी का नागरिकांचा कोणता जीव जाणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या प्लॅनमध्ये करून ठेवलेलं आहे का कसा विकास आराखडा तयार करायचा का आपल्या प्रभागासाठी. तर त्या हिशोबाने. आणि राहिला एक महत्त्वाचा प्रश्न का बघा तुम्ही आता का आपण काही सणवार असला काही असलं का अशोकनगरची गर्दी विचार करावा लागतो का अशोकनगर जावा की नाही जावा. कारण इतकी ट्रॉफिक होते का अर्धा एक तास लेट होऊन जातो माणूस तिकडून तिकडे जायला. तर माझ्या याच्यामध्ये त्या आराखड्यामध्ये एक आहे का अंबिका स्वीट ते सातमावली स्टॉप तिथपर्यंत उड्डाणपूल तो इतका महत्त्वाचा आहे का म्हणजे तिकडून येणारा जो आहे का जो शिवाजीनगरला जायचं आहे, श्रमिकनगरला जायचं आहे तो वरच्यावरतून निघून जाईल. म्हणजे ती जी ट्रॉफिक आहे ती वरच्यावरती निघून जाईल. परत इकडून येणाऱ्याला कुणीला सातपूर जायचं तो पण वरच्यावर निघून जाईल. म्हणजे त्याला अशोकनगरचा जो मेन स्टॉप आहे जो भाजी मार्केटचा तो त्याच्यात तिथं जायची गरजच पडणार नाही. जेणेकरून त्याचा जो वेळ जातो दररोजचा अर्धा एक तास लेट होतो इकडे तिकडे जायला. तर त्या वाचन त्या नागरिकांना तर फार गरजेची गोष्ट आहे. परंतु आत्तापर्यंत कोणी असं काही प्लॅनच केलेला नाही. आपल्या डोळ्यासमोर दिसतंय तरी होत नाही. तरुण मुलं असो किंवा मग महिला मुली असो त्यांच्या कामाला हाताला काम नाही याबद्दल आपली कशी योजना असेल, काय सांगा? बघा ना तुम्ही आता मुलं जे असतात काही यांना गुन्हेगारीकडे होतात किंवा व्यसनाकडे वळतात
याच मुलांना जर कामधंदा दिला चांगलं, 2 पैसे भेटले त्यांना, तर ते तर त्या चांगल्या कंपन्यांमध्ये कामाला लागले. आपल्या जवळ MIDC 2 एक सुरू, एक सातपूर MIDC, कांबड MIDC, एवढं सगळं असताना आपल्या युवकांना रोजगार मिळत नाही. आणि बाहेरचे युवक येतात, UP MP इकडून तिकडून बाहेरगावून येतात आणि त्या लोकांना इथं नोकरी लागते. मग आपल्या इथल्या मुलांना का नोकरी लागत नाही? आज मुली भरपूर शिकलेल्या आहेत, त्यांना पुण्याला जावं लागतं, मला मुंबईला जावं लागतं, का तिकडे जायची गरज पडते? मग तुमचा महत्त्वाचा अजेंडा काय असणार आहे यानिवडणुकीत? रोजगार निर्मिती महत्त्वाचा अजेंडा राहणार आहे, उड्डाणपूल महत्त्वाचा अजेंडा राहणार आहे, त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा राहणार आहे, त्यानंतर रस्ते. आज रस्त्याची परिस्थिती बघा काय तुम्ही गेले कोणत्या गल्लीतून तर बघा, तुम्हाला म्हणजे अक्षरशः नागरिक इतके वैतागले की त्यांच्या 2 व्हीलर 4 इतकं मेंटेनन्स निघतं तर त्यांचा असा प्रश्न उभा राहतो का त्या गाडीचा हप्ते भरायचे का मेंटेनन्स करायचं त्या रस्त्यामुळं. म्हणजे काय एकतर कसं तरी माणूस हप्ते भरून गाडी घेतो, ते करतो, कसं एक सर्वसाधारण म्हणजे तिथेच एक गणित असतं. मग तुम्ही आता मतदारांना काय आवाहन कराल आमच्या? मतदारांना एकच आव्हान करतो, फक्त एवढ्या वेळेस मला निवडून द्या, तुम्हीच उभं केलं आहे, एकदा निवडून द्या. बघा तुम्ही जर मी 5 वर्षात काय पलट नाही केला 10 नंबर प्रभागाचा, तर मग बोला, त्यापुढे तुम्ही तुमच्या पुढे सुद्धा येणार नाही मत मागायला, जर काही नाही झालं प्रभागाचा विकास तर. धन्यवाद. ओके, थँक्यू. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.